Hi everyone, welcome to Abasaf Kakade Arts and Science College, Bhudigaon. This is Sachin. In this video, I am going to explain web services. So, first of all, what is web service? Web service is a way of communication or technology. It allows us to develop interoperable distributed applications. Interoperability means platform independent and language independent. Platform is nothing but operating system. For example, Windows, Linux, Macintosh, Android. प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणजेच काय, तर एक ऍप्लिकेशन समजा विंडोज ऑपरेटिंग सिस्टम वरती एक्झिक्यूट केलेलं असेल किंवा रन केलेलं असेल. एक ऍप्लिकेशन आहे, ते ऍप्लिकेशन विंडोज मध्ये तयार केलेलं आहे, विंडोज ऑपरेटिंग सिस्टमचा यूज करून तयार केलेलं आहे. तर ते ऍप्लिकेशन दुसऱ्या ऑपरेटिंग सिस्टम वरती एक्झिक्यूट झालं पाहिजे. त्याला काय म्हटलं जातं, प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. समजा लिनक्स, त्यानंतर अँड्रॉइड, ओके. एक एक्झाम्पल आहे. फॉर एक्झाम्पल कुठलाही एक प्रोग्राम घ्या किंवा एक ऍप्लिकेशन तयार केलं. समजा तुम्ही विंडोज ऑपरेटिंग सिस्टम वरती जर ऍप्लिकेशन तयार केलं तर ते लिनक्सला सपोर्ट करणार, डायरेक्टली सपोर्ट करणार नाही. कारण विंडोज वरती .exe फाईल म्हणजेच ऍप्लिकेशनची ही फाईल एक्झिक्यूट केली जाते किंवा रन केली जाते .exe. तसेच ही जी काही exe फाईल आहे ती लिनक्स वरती एक्झिक्यूट होत नाही. त्याच पद्धतीने समजा तुम्ही हा जर प्रोग्राम किंवा विंडोज वरती जो प्रोग्राम केलेला असेल तो जर अँड्रॉइड वरती एक्झिक्यूट करायचा असेल किंवा ते ऍप्लिकेशन अँड्रॉइड मध्ये इन्स्टॉल करायचं असेल तर ते एक्झिक्यूट होणार नाही, कारण अँड्रॉइडला .exe फाईल सपोर्ट करत नाही. तर अँड्रॉइडची कोणती असते .apk ही फाईल इन्स्टॉल केली जाते अँड्रॉइड वरती. ओके. म्हणजेच काय, समजा एखादा प्रोग्राम जर तुम्ही केला विंडोज ऑपरेटिंग सिस्टम वरती तर तो लिनक्स वरती पण एक्झिक्यूट झाला पाहिजे आणि अँड्रॉइड वरती पण, किंवा अँड्रॉइड मध्ये तयार केलेला तुम्ही लिनक्स वरती एक्झिक्यूट झाला पाहिजे आणि विंडोज वरती पण एक्झिक्यूट झाला पाहिजे. त्याला काय म्हटलं जातं, प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. समजलं? प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणजे काय, तर हे जे काही नंबर ऑफ प्लॅटफॉर्म्स आहेत, विंडोज असेल, लिनक्स असेल किंवा अँड्रॉइड असेल, कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टम वरती त्याने काय केलं पाहिजे, त्याचं प्रॉपर वर्क केलं पाहिजे. याला काय म्हटलं जातं, प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. ओके. नाउ सेकंड वन इज लँग्वेज इंडिपेंडंट. सेम एक्झाम्पल, सोर्स कोड समजा तुम्ही PHP चा एक प्रोग्राम असेल, PHP चा, तर तो PHP चा प्रोग्राम जावा मध्ये एक्झिक्यूट होईल का? जावा मध्ये नाही होणार डायरेक्टली. ओके. किंवा जावाचा प्रोग्राम PHP मध्ये एक्झिक्यूट होणार नाही. म्हणजेच काय, PHP आणि जावा हे दोन्ही कसे आहेत, लँग्वेज डिपेंडंट आहेत. ओके. इंडिपेंडंट नाही. इंडिपेंडंट म्हणजेच काय, PHP चा कोड जावावरती रन झाला पाहिजे किंवा एक्झिक्यूट झाला पाहिजे आणि जावाचा PHP वरती. म्हणजेच काय, या दोघांचं कम्युनिकेशन प्रॉपर झालं पाहिजे. ओके. त्याला काय म्हटलं जातं, लँग्वेज इंडिपेंडंट. लँग्वेज इंडिपेंडंट म्हणजेच काय, तर आपलं जे काही ऍप्लिकेशन असेल किंवा प्रोग्राम केलेला असेल तो कुठल्याही लँग्वेजला सपोर्ट केला पाहिजे त्याने. म्हणजेच काय, लँग्वेज इंडिपेंडंट. प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणजेच कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टम वरती आपलं ऍप्लिकेशन एक्झिक्यूट झालं पाहिजे किंवा रन झालं पाहिजे. तसंच कुठल्याही लँग्वेजला आपल्या ऍप्लिकेशनने सपोर्ट केला पाहिजे. त्याला काय म्हटलं जातं, लँग्वेज इंडिपेंडंट.
ओके. इंटरऑपरेबिलिटी म्हणजेच काय, प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आणि लँग्वेज इंडिपेंडंट. Distributed application is a server-side application. It exposes the objects over the network. This application is used to exchanging or sharing the data over the network. Web service is always exposing data or objects over the network. Web service program is always communicating with some another applications only. Web service चा प्रोग्राम जो काय आहे तो डायरेक्टली युजरशी इंटरॅक्शन करत नाही. वेब सर्व्हिसचा जो काही प्रोग्राम आहे तो ऍप्लिकेशनला सपोर्ट करतो किंवा एक्झिक्यूट करतो, म्हणजेच काय, कम्युनिकेट करतो. ओके. वेब सर्व्हिस प्रोग्राम इज नॉट डायरेक्टली इंटरॅक्टिंग विथ द एंड युजर्स. वेब सर्व्हिसचा प्रोग्राम एंड युजरशी डायरेक्टली इंटरॅक्शन करत नाही. एक एक्झाम्पल आहे पहा. बँकेचं ऍप्लिकेशन आहे जावा मध्ये तयार केलेलं. स्नॅपडीलचं ऍप्लिकेशन .NET मध्ये, IRCTC जावा मध्ये, फ्लिपकार्टचं PHP मध्ये. ओके. .NETचा इकडं एक्झिक्यूट होणार नाही आणि बँकेचं ऍप्लिकेशन इकडं. म्हणून इथे एक लँग्वेज यूज केली जाते इंटरमिजिएट लँग्वेज म्हणून, म्हणजे वेब सर्व्हिससाठी कोणती, XML मध्ये तुम्ही वेब सर्व्हिसेस तयार करू शकता आणि दोघांचं कम्युनिकेशन करू शकता. म्हणजे .NET XML लँग्वेज ही .NET ला पण सपोर्ट करते आणि जावा मध्ये पण सपोर्ट करते. कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टमला XML ही लँग्वेज सपोर्ट करते. त्यामुळे वेब सर्व्हिस तयार करण्यासाठी XML ही लँग्वेज यूज केली जाते. थँक्स फॉर द वॉचिंग. थँक यू.